नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळ. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहकारी किंबहुना मित्रच म्हणा वाल्मिक कराडला मुख्य आरोपी आता करण्यात आला. कराडला आरोपी करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांना देखील या हत्या प्रकरणी सह आरोपी करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. थोडक्यात धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची तयारीच देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवलेली आहे. काय त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना इनपुट हवे आहेत आणि काय मागणी देवेंद्र फडणवीस यांनी थोडक्यात केली आहे आणि खरंच देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा गेम करणार का, चला तर सविस्तर जाणून घेऊया. कोणीही पुरावा जर आणून दिला की याच्यात धनंजय मुंडेंचा काही काडीचाही संबंध आहे, आमची तयारी आहे. आजही त्याच्यावर चौकशी करायची तयारी आहे, त्याच्यावर कारवाई करायची तयारी आहे. मुंडेंविरोधात कुणी पुरावे दिले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे आता मुंडे विरोधात पुरावा मिळाला तर खरंच त्यांची चौकशी केली जाणार का आणि त्यांच्यावर कारवाई करणार का याच्याबाबत चर्चांना उधाण आहे. या संपूर्ण चार्जशीट मध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही थेट संबंध आलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी अत्यंत प्रोफेशनली तपास केल्याचं सांगितलं. शिवाय या संपूर्ण प्रकरणात संपूर्ण चार्जशीटवर धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट संबंध आलेला नाही तरी देखील त्यांचा राजीनामा घेतलाय. त्याचं मुख्य कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड असून वर्षानुवर्ष वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण सांभाळलेलं आहे. धनंजय मुंडेच्या जवळच्या राईट हँडनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून काम केलं, त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर तो राजीनामा दिलेला आहे. आणि त्यामुळं राज्यातील जनतेची अपेक्षा होती की नेत्यांच्या जवळचे लोक इतक्या क्रूर पद्धतीचं काम करत असतील तर नेत्यांनी पश्चाताप म्हणून किंवा नैतिकतेच्या आधारावर तरी अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. एक, चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि दोन, वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. शिवाय या दोन गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत, ते म्हणजे चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे. तसंच कुणाच्या जवळचा व्यक्ती आहे म्हणून त्याची चौकशी करता येत नाही. त्या संपूर्ण घटनेत जर त्या व्यक्तीविरोधात काही पुरावा असेल तर चौकशी करता येते. अशा प्रकारचा पुरावा काही आढळला का, कुणी दिला का, रोज येऊन कोणीतरी टीव्हीवर बोलायचं आणि त्यावर पोलिसांनी तपास करायचा असं चालत नाही. मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता कोणी आजही पुरावा जर आणून दिला तर त्याची चौकशी करण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. थोडक्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात मला पुरावे आणून द्या, मी त्यांच्यावर कारवाई करतो असंच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यासोबतच पुरावे नसताना उगीच हवेत तीर मारण्यात काहीही अर्थ नसल्याचंही अगदी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे जर आता वाल्मिक कराड यांचे धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जुळले तर धनंजय मुंडे यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी होऊ शकते. चौकशी होण्याचा पहिला मार्ग म्हणजे जर वाल्मिक कराड यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये जबाबाने स्पष्ट केलं की खंडणीची मागणी जी सुरू होती ती धनंजय मुंडे यांच्यासाठी सुरू होती असा जबाब जर वाल्मिक कराड यांनी दिला तर त्यामध्ये स्पष्टपणे धनंजय मुंडे अडकतात. मात्र वाल्मिक कराड तसा जबाब देणार नाही हे स्पष्ट आहे. आणि जर फोन कॉल त्याची सीडीआर जर तपासले गेले आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये घटनेच्या दिवशी किंवा त्यावेळी जर वारंवार संभाषण आढळून आलं तरी सुद्धा धनंजय मुंडे हे त्या प्रकरणामध्ये अडकू शकतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. या व्यतिरिक्त धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही पुरावा सापडतो का हे देखील तपासणं खरं तर गरजेचं आहे. या प्रकरणात आता नेमके आणखी काय पुढे खुलासे होतात, वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काय शिक्षा होते आणि खंडणी कुणासाठी मागणं सुरू होती याचा खुलासा होतो का, धनंजय मुंडे त्यामध्ये अडकतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. संतोष देशमुख यांना कधी न्याय मिळतो, या केसचा निकाल कधी लागतो, याला किती दिवस लागतात हे देखील पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे. या संबंधित संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळ नवीन असाल सबस्क्राईब करू. धन्यवाद.